एसटी महामंडळाच्या आरक्षित जागेवर अतिक्रमण. सिडको महामंडळाकडून 1989 साली तुर्भे सेक्टर 20 येथे 16,662 चौरस मीटरचा प्लॉट एसटी महामंडळाच्या आगारासाठी देण्यात आला होता. मात्र अद्यापपर्यंत या जागेवर एसटी डेपो उभा राहिलेला नसून त्या जागेवर अतिक्रमण करून एका व्यक्तीने बेकायदा ट्रक टर्मिनलसाठी पार्किंग उभे केले आहे आणि महिन्याला लाखो रुपये भाड्यापोटी कमवले जात आहेत. याकडे सिडको आणि एसटी महामंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेचे राज्य प्रवक्ते तथा मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे. नवी मुंबई मनसेतर्फे सध्या परिवर्तन यात्रा सुरू असून त्यांचा तिसरा दिवस तुर्भे सानपाडा विभागासाठी होता. या यात्रेदरम्यान स्थानिक लोकांकडून एसटीच्या भूखंडाबाबत तक्रारी आल्याचे मनसेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. नवी मुंबई शहरात सध्या कोणतेही एसटीचे बसस्थानक नाही. नवी मुंबई शहरात राज्यातील विविध भागातून लोक वास्तव्यास आहेत. कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना गावी प्रवास करताना महामार्गावर रस्त्यावर साहित्य घेऊन एसटीची वाट पाहावी लागते. यामध्ये लहान मुलांची हेळसांड होते. पावसाळ्यात तर भिजत उभे राहून एसटीची वाट पाहावी लागते. मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा. सिडको आणि एसटी प्रशासनाने तात्काळ आरक्षित भूखंडावरील अतिक्रमण काढून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे. तसेच त्या ठिकाणी सुसज्ज असे एसटी बसस्थानक बांधण्याची मागणी मनसेने राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत योग्य पावले न उचलली गेल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा गजानन काळे यांनी दिला आहे. नवी मुंबई या ठिकाणी एसटी बस डेपो झाल्यानंतर गावाकडे जाणाऱ्या सर्व प्रवाशांना सोयीचे होईल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील. धन्यवाद.